लाडू बनवणे ही फार मोठी कसरतच असते। पाकाचे लाडू जर बनवले तर तो पाक कधी कच्चा होतो तर कधी जास्ती पक्का होतो। पक्का झाला तर लाडू कडक, कच्चा राहिला तर तो लाडू जमत नाही। तर अशा लाडू बनवण्यासाठी आपण तगार बनवणार आहोत। तगार बनवण्यासाठी बघा मी इथे कढई घेतलेली आहे। कढईमध्ये साधारण 2 वाट्या इतकी साखर घेतलेली आहे। साखर बुडेल इतकंच पाणी आपल्याला साखरेमध्ये घ्यायचं आहे। जयूस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लाडू बनवण्यासाठी स्पेशल अशी तगार, ज्यामुळे लाडू खूप छान असे रवाळ लागतात आणि मार्केटमध्ये जसे मिळतात तसेच लाडू आपले घरी बनतात। एकदा का तुम्ही तगार शिकलात की तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही। कढईला साखर चिटकू नये म्हणून आपण थोडंसं साखर वितळेपर्यंत कंटिन्यू हलवून घेणार आहोत। आणि इथं मी आता बघा थोडं 2 चमचे इतकं दूध घालून घेणार आहे। दूध घातल्यामुळे साखरेची मळी जी असते ती मळी निघून येते व आपली तगार जी बनते ती पांढरी स्वच्छ बनते। आता ही साखर स्वच्छ आहे, पण तरी तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे दूध घातलेलं आहे, म्हणजे ती मळी कशी काढायची हे तुम्हाला सहज समजेल। बघा आता उकळी येईल, उकळी आल्यावरती मळी अशी जमा होते, ती मळी आपण अलगद अशी चमच्याने काढायची असते। बघा आता तुम्हाला दिसते थोडीफार मळी तयार झालेली आहे। काही साखरमध्ये ही मळी जास्त प्रमाणात असते। आता आपण ही अशी मळी एका ठिकाणी ओढून जमा करून घ्यायची आहे आणि तिला अलगद चमच्याने काढून घ्यायची आहे। बघा थोडीफार मळी आलेली आहे, ती मी अशी अलगद काढून घेणार आहे। तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, ही माझी विनंती आहे आपल्याला। तगारमधली बघा अशी मळी मी आता काढून घेत आहे। थोडीफार आहे, फार मळी नसल्यामुळे ती एका ठिकाणी जमा होत नाही, कडेकडेला जमा झाली आहे, ती पण आपण कडेकडेने काढून घेणार आहोत। मळी काढल्यानंतर आपल्याला परत चमचा जो आहे तो कंटिन्यू असा फिरवत राहायचा आहे आणि गॅसची फ्लेम विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाची, गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे, लो ठेवायची नाही किंवा फुलही करायची नाही, नाहीतर आपली जी तगार बनवणार आहोत आपण ती तगार न बनता कॅरमल बनेल। बघा अशा प्रकारे आता चमच्याने आपण हलवत आहे आणि बघा आता साखर छान घट्ट झालेली आहे। या स्टेजला आता आपल्याला साखर अशी जड वाटेल चमच्याने हलवताना। तगार बनवायला अगदी सोपी आहे, अजिबात कठीण नाही। मार्केटमधून न आणता आपण घरीच तगार करू शकू। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तगारचे लाडू खूपच छान बनतात। तुम्ही आधी तगार बनवून ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी सुद्धा तुम्ही लाडू बनवायला घेऊ शकतात। मी तुम्हाला लाडूचाही व्हिडिओ नक्की शेअर करेल, तगारचे लाडू कसे बनतात। तगारचे लाडू बनवताना आपल्याला पाक बनवावा लागत नाही आणि लाडूही खूप छान बनतात। आता बघा पाक भरपूर असा घट्ट झालेला आहे। आता आपल्याला इथे एकदम पटकन अशी प्रक्रिया करायची असते, ती म्हणजे थोडंसं तूप घालायचं असतं। साखर मी सगळी एका जागी जमा करून घेतलेली आहे आणि आता मी तूप घालणार आहे। तूप फक्त अर्धा चमचाच घालणार आहे। तूप घालून झालं की आपल्याला हात चालूच ठेवायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे। बघा आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि याला कंटिन्यू असं आपल्याला हलवत राहायचं आहे। मी आता कढई खाली उतरवून घेत आहे आणि मग हलवत राहणार आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि त्या गुठळ्या मोडायला मग जड जातात। असं बघा आता साखर अशी आपली भुरभुरायला लागलेली आहे। जसं जसं मिश्रण गार होईल तसं तसं आपली साखर छान अशी भुरभुर अशी रव्यासारखी तयार होईल। गुठळ्या फक्त मोडत राहायच्या आहे पटापट। बघा मला एक फोन आला होता, त्यामध्ये थोडंसं उतरायला वेळ झाला, त्यामुळे थोडा किंचित असा कलर बदललेला आहे आणि बघा पटापट अशी मी आता गुठळ्या मोडत आहे। गुठळ्या मोडताना
स्पीडने मोडायच्या आहेत, नाहीतर त्याच्या गुठळ्या कडक होतात. मला बघा फक्त फोन बंद करण्यामध्येच 1 मिनिट पण नाही लागला, काही सेकंदच वेळ लागला तरी माझ्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत. तुमच्या अशा गुठळ्या तयार होऊ नये म्हणून पटापट असं हलवत राहायचं आहे. आता मी इथे मॅशरचा उपयोग करणार आहे, कारण त्या गुठळ्या थोड्या कडक झालेल्या आहेत, त्या मोडायला जड जात आहे. मॅशरने मी असं दाबून दाबून गुठळ्या मोडून घेणार आहे. बघा, एक अशा गुठळ्या आपल्याला मोडता येतात, तसं काही टेन्शन घेण्यासारखं नसतं. तुम्ही किंवा मॅशर नसेल तर एखादा प्याल्याने किंवा तांब्याने सुद्धा दाबून त्याच्या गुठळ्या मोडू शकतात. आता गुठळ्या मोडून झालेल्या आहेत आणि मी आता गाळणीवरती टाकून हे गाळून घेणार आहे. म्हणजे जर जास्त त्यात असे खडे असतील तर ते खडे बाजूला करता येतील. म्हणजे लाडूमध्ये ते खडे आपल्याला असे कचकच वगैरे लागणार नाही. बघा, आता मी गाळणीने गाळून घेत आहे आणि मस्त अशी रवाळ आपली जी तगार आहे ती तयार होणार आहे. मोठ्या सिटीमध्ये तगार ही विकतसुद्धा मिळते, पण घरीच बनवता येते. त्यामुळे आपण घरीच तगार बनवायची आहे आणि स्वतः तगार बनवल्याचा आनंदही काही वेगळाच असतो. आता मी अशा प्रकारे गाळून घेतलेली आहे आणि जे फार जाड आहे ती तगारचे जे खडे आहेत ते मी साईडला काढून घेतलेले आहेत. तुम्ही याला मिक्सरला लावूनसुद्धा यूज करू शकता किंवा चहामध्ये सुद्धा यूज करू शकता. बघा, फार जाड दाणे होते म्हणून मग आता आपण साईडला ठेवून घेतलेले आहे. आणि आता ही गाळलेली जी तगार आहे ती बघा किती अशी मस्त तयार झालेली आहे, एकदम रवाळ अशी तयार झालेली आहे. पिठी साखरचा लाडू ना जेवढा खायला टेस्ट देत नाही, पण तगारचा लाडू हा खूप टेस्टी लागतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.